मूळ आणि संयुक्त संख्या ओळखणे, किंबहुना या दोन्ही नसतील तर ते देखील सांगा, असा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला या ठिकाणी 24, 2, 1 आणि 17 अशा 4 संख्या दिल्या आहेत आणि या संख्या मूळ आहेत का किंवा संयुक्त आहेत का हे ओळखायचं आहे. कदाचित त्या संख्या मूळ किंवा संयुक्त दोन्ही नसतील तर तसंही आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर सर्वप्रथम आपण हेच पाहूयात की मूळ संख्या म्हणजे नेमकं काय. तर आपल्याला यापूर्वीच जसं तुम्ही अभ्यास केला आहे तसं माहिती आहे की मूळ संख्या म्हणजे खरं तर नैसर्गिक संख्यांमधल्या ठराविक अशा काही संख्या असतात. म्हणजे मूळ संख्यांना आपण प्राकृतिक संख्यामध्ये, नैसर्गिक संख्यांमध्ये, मोज संख्यांमध्येच शोधतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूळ संख्यांचे केवळ 2च विभाजक असतात. मूळ संख्या 2 विभाजक. बघा हां, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि हे 2 विभाजक म्हणजे नेमकं काय असतं तर एक विभाजक असतो एकच आणि दुसरा विभाजक असते ती संख्या स्वतः. तर अशा पद्धतीने मूळ संख्यांना केवळ 2 विभाजक असतात, एक एक आणि दुसरा म्हणजे ती संख्या स्वतः. यापेक्षा अधिक विभाजक असतील अर्थात 2 पेक्षा जास्त विभाजक म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त विभाजक झाले तर आपण त्याला संयुक्त संख्या म्हणतो. आणि याच व्याख्यांना आपण बारकाईनं लक्षात घेतलं तर असं कळतं की ज्या संख्येला 2 किंवा 2पेक्षा अधिकही विभाजक नाहीत, म्हणजे केवळ एक आणि एकच विभाजक असेल तर ती संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नसते. चला, आपल्याला दिलेल्या उदाहरणांपैकी ज्या संख्या आहेत त्या आपण पाहू आणि तत्पूर्वी वाटल्यास आणखी एक उदाहरण प्रॅक्टिकली आपण पाहून घेऊयात. एक उदाहरण थोडंसं या प्रश्नापेक्षा वेगळं आपण घेऊयात. जर मी म्हटलं की 3 ही संख्या मूळ आहे का, तर कसं ठरवायचं. तर आम्हाला 3ला कोणकोणते विभाजक आहेत ते शोधावं लागेल. जसं की आम्ही म्हणतो 1 गुणिले 3 1 आणि 3 हे 2 विभाजक आम्हाला मिळाले आणि हे केवळ 2च विभाजक आहेत. या 2पेक्षा वेगळं काही आहे का बघा बरं. 1 आणि 3ला सोडून अन्य कोणता विभाजक आम्हाला मिळतो का, नाही. त्यामुळे केवळ 2च विभाजक आहेत आणि 2 विभाजक असणारी संख्या म्हणजे मूळ संख्या असते. त्यामुळे 3 ही संख्या एक मूळ संख्या आहे, हे आम्हाला आता या ठिकाणी लक्षात आलं. तर याच पद्धतीने आम्हाला इथे ठरवायचं आहे की या संख्या मूळ आहेत का की संयुक्त आहेत. चला, पहिलं उदाहरण आपण आता हातात घेऊयात. तर 24 ही संख्या मूळ संख्या आहे का नाही. तर बघा, 24 साठीचे विभाजक आपण लिहू. जसं की 1 हे देखील 24 विभाजक आहे आणि 24 म्हणजे कोणतीही संख्या स्वतःचीच विभाजक असते. पण 1 आणि 24 हे 24 विभाजक झाले. आपण इथे वेगळे विभाजक लिहित असताना कॉमा नक्कीच देऊन घेऊ. त्यापेक्षा वेगळं म्हणजे 2ने देखील या 24ला निशेष भाग जातो आणि 2 आणि 12, कारण 12 2 24 होतं. त्यानंतर आणखी कोणता एखादा विभाजक आहे का 24चा, तर 4 आणि 2 6 म्हणजे 24च्या अंकातील बेरीज 6 झाली, जी 3ने निशेष भाग जाणारी आहे. त्यामुळे 3 देखील या 24चा विभाजक आहे. 3 3 8 24 असं होणार आहे. त्यामुळे 3 आणि 8 हे देखील 24चे विभाजक आहेत. आणि त्यापुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की 4 सख 24 अर्थात 4 आणि 6 देखील या 24चे विभाजक आहेत. तर आपल्याला या 24चे विभाजक शोधत असताना 1 2 3 4 6 8 12 24 असे 2पेक्षा अधिकच विभाजक मिळाले आहेत. त्यामुळं 24 ही संख्या जी आहे ती आपण खात्रीने सांगू शकतो की ही संख्या मूळ नाही. आणि जसं आपण म्हणतोय मूळ नाही म्हणजे मग काय, तर संयुक्त संख्या आहे. तर स्पष्टपणे आपण या ठिकाणी लिहून घेऊयात, मूळ नाही म्हणण्याच्या ऐवजी की 24 ही संख्या संयुक्त संख्या आहे. ठीक आहे, संयुक्त संख्या आहे. आता 2 या संख्येकडे आपण वळतोय. तर यासाठी देखील आपल्याला 2चे विभाजक लिहायचे आहेत. तर परत एकदा आम्हाला लक्षात आलं की 1 हा कोणत्याही संख्येचा विभाजक असतो आणि ती संख्या स्वतःची विभाजक असते. म्हणजे या ठिकाणी 1 आणि 2 या 2च संख्या या 2साठी विभाजक मिळाल्यात. यापेक्षा कुठलीही वेगळी नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या ही 2ची विभाजक असू शकत नाही. आणि जसं आता इथं आम्ही पाहिलं की मूळ संख्या असेल तर केवळ 2च विभाजक असतात. एक म्हणजे 1 असतो आणि दुसरा म्हणजे स्वतः ती संख्या. आणि या व्याख्येला 2 मात्र तंतोतंत लागू पडलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे लिहिता येतं की 2 ही एक मूळ संख्या आहे. आणि सोबत आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आपण त्याला अगदी इम्पॉर्टंट म्हणून लक्षात ठेवूयात की 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे. बघा, 2 ही समसंख्याही आहे आणि ती स्वतःच मूळ संख्या देखील आहे. त्यामुळं याच्यापुढे कुठलीच अशी मूळ संख्या नसणार आहे की जी समसंख्या असेल, किंबहुना कोणतीही मोठी दुसरी इतर कोणतीही समसंख्या नसणार आहे की जी मूळ देखील असणार आहे. कारण त्या कोणत्याही समसंख्येसाठी 1 2 आणि स्वतः तीच संख्या असे किमान 3 तरी
विभाजक सापडणारच आहेत. त्यामुळे 2चं एक वैशिष्ट्य की ती मूळ संख्या देखील आहे आणि एकमेव अशी सम असलेली मूळ संख्या आहे. चला आता आपण 1कडे आपला मोर्चा वळूयात. ठीक आहे. तर आता 1च्या बाबतीमध्ये 1चे विभाजक काय आहेत? 1चं विभाजक 1 आहे आणि 1 गुणिले 1 असं आम्ही 1 लिहू शकतो. जसं की इथे 2 गुणिले 12 केलं, 3 गुणिले 8 केलं तर 24 झाले, 4 सख 24 म्हणून 4 गुणिले 6 केले आणि 24 झाले. तसं आम्हाला 1 गुणिले 1 एकच बनतं हे कळालं. आता असंही वाटू शकतं आम्हाला की 1च्या बाबतीमध्ये 1 हा एक विभाजक मिळाला आणि स्वतः 1 देखील एक विभाजक आहे. म्हणजे इथे 2 वेळा 1 लिहून आम्हाला उगीच वाटू शकतं की 1 या संख्येला 2 विभाजक मिळालेत का. परंतु लक्षात घ्या, या दोनही संख्या एकच आहेत. 1लाच आम्ही 2 वेळा गुणाकारात घेतले, अर्थात वेगळे विभाजक असे नाही आहेत. त्यामुळं या ठिकाणी विभाजकांची संख्या पाहता हा एकमेव म्हणजे 1 आणि 1च विभाजक याला मिळाला आहे. त्यामुळं ह्या 1ला मूळही नाही आणि संयुक्तही नाही असं म्हटलं जातं. आणि हे नाही म्हणताना आम्ही कारण काय दिलं हे लक्षात आलं का? मूळ किंवा संयुक्त संख्या नाही. आणि यासाठी कारण आहे की याची विभाजकांची संख्या जर 2च विभाजक असते तर आम्ही त्याला मूळ संख्या म्हणतो. 2पेक्षा अधिक विभाजक असतील तर त्याला आम्ही संयुक्त संख्या म्हणतो. पण जिथे की 1ला केवळ एकच विभाजक आहे तेव्हा ती मूळही नाही होऊ शकली आणि ज्याला 2च विभाजक नाही त्याला 2पेक्षा अधिक विभाजक असणं शक्यच नाही. त्यामुळे ती संयुक्त संख्या देखील नाही आहे. आता आपण 17चा विचार करूयात. तर 17चे विभाजक आम्हाला कळायचे आहेत. तर प्रथमतः एक गोष्ट पक्की आहे की 1 हा कोणत्याही संख्येचा विभाजक आहे, किंबहुना ती संख्या स्वतःची विभाजक असते. तर मी 1 आणि 17 इथे लिहून घेतलं. पण मग 1 आणि 17च्या दरम्यान येणाऱ्या ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत त्या तरी या 17च्या विभाजक आहेत का? चला पाहूयात आपण. 2ला तर समसंख्या पाहिजे होती आणि 17 ही समसंख्या नाही आहे. 3 म्हटल्यानंतर 7 आणि 1 8 झाले. 8 काही 3ने निशेष भाग जात नाही, 4ने नाही, 5ने नाही आणि एक एक करत आपण पाहत जाऊ. तर 5 6 तुम्ही मनातल्या मनात करा, किंबहुना एक मी सुचवतो तुम्हाला की तुम्ही या व्हिडिओला पॉज करा आणि ठरवत चला की प्रत्येक संख्येने भाग देऊन की 17ला त्या संख्येने निशेष भाग जातो का. जसं की 6ने करायला गेलं भाग आपण तर 6 दुने 12 झाले आणि 5 शिल्लक राहत आहेत. 7ने भाग दिला तरी निशेष भाग नाही, 8ने भाग दिला, 9ने दिला, 10ने भाग दिला तर 11नेही नाही आहे, 12ने भाग दिला निशेष नाही आहे, 13ने नाही, 14ने नाही, 15ने नाही, 16ने देखील निशेष भाग जात नाही आणि 17ने मात्र जातो आहे. त्यामुळे आपल्याला असं लक्षात आलं असेल, प्रत्यक्षात हे भाग वाटल्यास तुम्ही देऊन देखील पाहणं आवश्यक आहे की 1 ते 17च्या दरम्यान अशी कोणतीही दुसरी संख्या नाही आहे, नैसर्गिक संख्या नाही आहे की जी 17ला निशेष भाग देते. त्यामुळे 17चे 2च विभाजक आम्हाला मिळाले, 1 आणि 17. आणि जेव्हा 2च विभाजक असतात तेव्हा आम्ही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतो. हे आम्ही यापूर्वीच पाहिलं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही दिलेल्या संख्यांपैकी संख्या मूळ संख्या आहे का, संयुक्त संख्या आहे, किंबहुना ती दोन्हीही नाही, हे कसं ठरवायचं ते काही उदाहरणांनी या ठिकाणी पाहिलं आहे.